अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. 31 डिसेंबरच्या दिवशी महाराजांची सेवा कोणती करायची? 31 डिसेंबरच्या वेळेस आपल्याला हा जो वर्ष आहे या दिवशी एकादशी आलेली आहे, दुसऱ्या दिवशी गुरुवार आहे. आपण 30 तारखेपासून किंवा 29 तारखेपासून व्यंकटेश स्तोत्राचं 3 दिवसाचं अनुष्ठान आहे ते आपण करू शकतो. ते अनुष्ठान कसं करायचं? 21 दिवसाचं अनुष्ठान का बरं नाही करायचं? आणि हे शेवटचं अनुष्ठान आहे या वर्षाचं आपलं. याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. आणि 31च्या दिवशी आपण कोणती सेवा करायला पाहिजे त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. मुळामध्ये आपल्या हिंदू संस्कृतीनुसार आपला जो नवीन वर्ष आहे तो गुढीपाडव्यालाच आहे. मी तर गुढीपाडव्यालाच आपलं नवीन वर्ष करत असतो. पण एक कॅलेंडर बदलतंय, एक वर्ष बदलतंय. मग आपण 31 डिसेंबरच्या दिवशी रात्री 12 पर्यंत सगळेजण जागे असतात. जे काही खूप जण असे जे असतात ते वाईट मार्गाला जातात. दारू असेल, पब असेल, ड्रग्ज असेल करता खूप जण. पैसा जास्त झाला की असा नाद लागतो. लक्षात ठेवा, पैसा जिथं जास्त तिथं अशा गोष्टी चालू होतात. दारू असेल, नॉन व्हेज असेल. दारू नॉन व्हेज मध्ये न अडकता आपण जर अध्यात्मामध्ये अडकलो ना तर आपल्याला त्याच्यापेक्षा सुख आणि शांती तुम्हाला कुठंच नाही भेटणार. मग ह्या वर्षामध्ये शेवट आता आहे. मग त्याच्यामध्ये आपण 21 दिवसाचं अनुष्ठान, तर आपण 21 दिवसाचं अनुष्ठान व्यंकटेश स्तोत्राचं का बरं नाही करत किंवा आपण का बरं नाही सांगत? खूप जण सांगतात 21 दिवसाचं पहिले सांगत होते पण त्यांनी आता बंद केलं. 21 दिवसाचं व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करायला तुम्हाला 21 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायला पाहिजे. ही एक अट आहे. रोज आपलं जमलं पाहिजे. रोज काही गोष्टी ना रोज रोज जमत नाही, प्रॅक्टिकली नाही होत नाही ते. म्हणून जास्त आपण प्रपंच करताना नाही का, एक गोष्ट आहे, प्रपंच करताना भगवान विष्णूंनी नारद मुनीला सांगितलं होतं, म्हणजे नारद मुनी म्हटले होते भगवान विष्णूंना की तुम्ही यांना एवढं आशीर्वाद का बरं देता? जे प्रापंचिक माणसं आहे आपल्यासारखे ते 1 दिवसाचं व्यंकटेश स्तोत्र पारायण करतील, अनुष्ठान करतील, 3 दिवसाचं करतील, त्यांना लवकर करून आशीर्वाद देता. ते म्हणता की तुम्ही एक त्याला पाण्याने भरलेलं भांडं देता आणि एक चक्कर मारायला सांगता. नारद मुनी पाण्याने भरलेलं भांडं घेता, चक्कर मारता, त्यांचं लक्ष सगळ्या भांड्यामध्ये असतं. मग ते नाव घेतलं का माझं? नाही घेतलं. तसंच म्हणे जे प्रापंचिक माणसं असतात त्यांना मुलं असेल, मूल असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, आई असेल, वडील असेल, बायको असेल, प्रपंच हा खूप मोठा असतो. प्रपंचामध्ये तुम्ही कितीही आणलं कमी पडतं. हे सगळं करून पण तुमची जर बुद्धी होत असेल की 1 दिवसाचं अनुष्ठान करायचं, 3 दिवसाचं अनुष्ठान करायचं, पण त्या प्रपंच माणसाने जर साधं नामस्मरण जरी केलं तर भगवंताची प्राप्ती होत असते. नारद मुनी म्हटले की जे योगी आहे, जे संन्यासी, त्यांनी एवढं करून पण त्यांना का बरं नाही प्राप्त होत? त्यामुळे त्यांना प्राप्त होतं, पण प्रपंच माणूस तो सगळ्या गोष्टी करतो, सगळ्या गोष्टी करून नामस्मरण करतो पा, म्हणून त्यांना महत्व आहे. मग आपण 1 दिवसाचं किंवा 3 दिवसाचं व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान तुम्ही करू शकता. साधं आणि सोपं, मनामध्ये भीती न ठेवता. सगळ्यात पहिले आपल्याला जर 3 दिवसाचं करायचं असेल तर 31 तारखेला पण एकादशी आहे, 30 तारखेला पण एकादशी आहे. 29 तारखेपासून तुम्ही चालू करू शकता. 29, 30, 31 किंवा 28, 29, 30 किंवा 30, 31, 1. तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही कधीही 3 दिवसाचं व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करू शकता. किंवा तुम्हाला वाटतंय 31 डिसेंबरच्या रात्री 12 वाजता आपलं व्यंकटेश स्तोत्र घ्यायचंय, एका दिवसाचं करू शकता. त्या दिवशी आपण जास्तीत जास्त 11:30 वाजेपासून महाराजांचं नामस्मरण असेल, दुर्गा सप्तशती असेल, स्वामी चरित्र असेल, नामस्मरण असेल, नवरात्र मंत्र असेल, तारक मंत्र असेल, आणि बरोबर 12 वाजता व्यंकटेश स्तोत्र आहे ते आपण वाचायला चालू करू शकतो. 3 दिवसाचं करायचं असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला बरोबर 11:30 वाजता आंघोळ करून बसायचंय, हे लक्षात ठेवा. माता भगिनी असेल, कोणी असेल, घरामध्ये नवरा बायको सगळेजण एकत्र करू शकता. 3 दिवसाचं करायचंय, आंघोळ करून 11:30ला बसायचं. तुम्ही म्हणणार 11:30 पर्यंत मी झोपते मग उठते, असं चालत नाही. तोपर्यंत नामस्मरण करत बसायचं. महाराजांचं असेल, दत्त महाराजांचं असेल, झोपायचं नाही.
21 दिवसामध्ये हाच प्रॉब्लेम होतो. 3 दिवसामध्ये आपण केलं, झोपायचं नाही, 11:30 वाजता अंघोळ करायची छान, सगळं घालायचं पुरुषांनी, सगळं असेल, धोतर असेल, धोती असेल, अंतर्वस्त्र घालायचं नाही पुरुषांनी, धोतर घालायचं, भस्म लावायचं. महिलांनी आपल्या हिंदू संस्कृतीनुसार साडी असेल, हातात बांगड्या असेल, तुम्ही गाऊनवर, ड्रेसवर व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करू नका, तुम्हाला तसं फळ भेटणार नाही. निळस वस्त्र पाहिजे का? असं काहीच नाही. कोणताही तुम्ही जे आसन आहे ते कोणतंही ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. पहिल्या दिवशी 11:30 वाजता करायचं, बरोबर 12 वाजले की व्यंकटेश स्तोत्र चालू करायचं. त्याच्या अगोदर महाराजांचा एक माळ असेल, नवर्ण मंत्र असेल, आपला गुरुमंत्र जप करायचा आणि बरोबर 12 वाजता व्यंकटेश स्तोत्र संस्कृत वाचायचं. मराठी नाही, मराठीला 4 ते 5 घंटे लागतात. संस्कृत वाचताना व्यंकटेशो वासुदेवः प्रद्युम्नो मितविक्रमः संकर्षण अनिरुद्रच शेषादी प्रतिरेवच जनार्दन पद्मनाभो व्यंकटाचलवासिना सृष्टिकर्ता जगन्नाथो माधवो भक्तवत्सलः. व्यंकटेश स्तोत्र आपले उच्चार चांगले आले पाहिजे, स्पष्ट उच्चार. वाचायचं किती वेळा आहे व्यंकटेश स्तोत्र? पूर्ण किती पर्यंत आहे? 15 ओव्याचं आहे. ओव्या लक्षात ठेवा, 15 ओव्या, 15 ओव्याचं एवढं. आपल्याला वाचायचं किती वेळा आहे? 21 वेळा. मग ती जी फलश्रुती आहे ती आपल्याला 20 वेळा आपण फक्त 8व्या ओळीपर्यंत वाचायचं. टोटल 15 ओव्यामध्ये फक्त 8व्या ओळीपर्यंत 20 वेळा वाचायचं. तुम्ही म्हणणार दादा पूर्ण वाचायला पाहिजे, अर्धवट कशाला वाचता? पण प्रत्येक वेळा आपल्याला फळ नाही मागायचं, प्रत्येक वेळा नाही पाहिजे हे द्या ते द्या ते द्या. सगळ्यात शेवटी 21व्या वेळेस सगळं 15 ओवी आहे ती एकदा म्हणायचं आणि बाकी 20 वेळेस फक्त 8व्या वेळा म्हणायचं. पहिला दिवस झाला, आरती करायची. आरती करताना गणपती बाप्पाची आरती घ्यायची, बालाजी महाराजांची आरती घ्यायची, देवीची आरती घ्यायची, दत्त महाराजांची आरती घ्यायची, झोपी जायचं. दुसऱ्या दिवशी पण तसंच करायचं. सकाळी नैवेद्य आरती करायची, नैवेद्य आपण दाखवू शकता, खिचडी असेल, वरण भात भाजी पोळी असेल. तिसऱ्या दिवशी पण तसंच करायचं. आपण हे केल्यानंतर सकाळी पण नैवेद्य दाखवायचा, रात्री पण आरतीच्या वेळेस आपण संध्याकाळच्या वेळेस आरती करायची तेव्हा पण नैवेद्य दाखवायचा. या 3 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं, लक्षात ठेवा. पहिले मी सांगत नव्हतो पण आता सांगू लागलो. 3 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं. 3 दिवस गादीवर झोपले तर ठीक, नाही तर घोंगडीवर झोपा. 3 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं, कारण की आपण कोणतेही अनुष्ठान करतोय तर नियम पाळून करायला पाहिजे. ब्रह्मचर्याचं पालन करायचं 3 दिवस आणि नंतर आपण त्याची जी उद्यापन आहे ते 4थ्या दिवशी करायचं. खडी साखर असेल, परत तांदूळाची खिचडी असेल, हे बालाजी महाराजांना आवडतं. फुटाणे बालाजी महाराजांना आवडतात. व्यंकटेश स्तोत्र वाचून दुसऱ्या दिवशी ब्राह्मणाला शिधा दक्षिणा वस्त्र द्यायचं 4थ्या दिवशी आणि उद्यापन करून घ्यायचं. सोपं. आता ज्यांना 1 दिवसाचं करायचं 31 डिसेंबरच्या दिवशी, 31 डिसेंबरच्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी काय करायचं? आंघोळ करून बसायचं. आंघोळ करून बसायचं. तुम्ही म्हणणार दादा थंडी आहे, आंघोळ करून बसायचं. बसल्यानंतर आपण व्यंकटेश स्तोत्र आहे 12 वाजेपर्यंत काय करायचं? त्याच्या अगोदर खूप जण 10 वाजता किंवा 9:30 वाजता जेवण केलं, 9:30 वाजता महाराजांचा जप घ्यायचा. महाराजांचा जप असेल, नवार्ण मंत्र असेल, सिद्धकुंजिका स्तोत्र असेल, ह्या गोष्टी करायच्या. बरोबर 12 वाजता आपण 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचायचं. 21 वेळा बरोबर 12 वाजता चालू करायचं आणि बरोबर एक अर्ध्या तासामध्ये आपलं होऊन जातं. त्याच्यानंतर श्री सुक्त, सिद्धकुंजिका स्तोत्र घेऊ शकता. काही काही जण स्वामी चरित्र वाचता. 31 डिसेंबरच्या दिवशी पण तुम्ही 1 दिवसाचं व्यंकटेश स्तोत्र वाचू शकता. दुसऱ्या दिवशी गुरुवार आहे आणि त्या दिवशी एकादशी, लक्षात ठेवा. एकादशीला खूप महत्व आहे. त्या दिवशी एकादशी बाळकृष्णाच्या मूर्तीवर श्री सुक्त, पुरुषसुक्त अभिषेक करावा संध्याकाळच्या वेळेस 6 वाजता. त्या दिवशी आपल्या घरातील सगळे असेल, मुलं असेल, नवरा असेल, यांच्यावर लक्ष ठेवावं. कारण की मुलं पण 10वी 12वीचे मुलं दारू बिरू पितात. आपल्या मुलावर लक्ष ठेवा, आपल्या मुलींवर लक्ष ठेवा. कुठं बाहेर चालले, कुठं चालले, सगळ्यावर लक्ष ठेवा. आपल्या नवऱ्यावर पण लक्ष ठेवा की कुठं चालले, काय चालले. घरामध्ये जो व्यक्ती घरामध्ये त्या दिवशी आपल्या घरामध्ये जे काय असेल ते जेवण करून सेवा करून शांत झोपेल, तोच व्यक्ती सुखी असतो. नाही तर आपण खूप बघतो की 1-2 जानेवारीला 31 तारखेला लोक दारू पिऊन खूप वारलेले किंवा ऍक्सिडेंट होऊन मेलेले.
आपला जीव मूल्यवान आहे. हे विनाकारण दारू असेल या गोष्टीच्या नादी लागू नका. मुली असेल, महिला असेल, ह्या पण खूप पार्टी करतात. पुणे मुंबईच्या या साईडला भरपूर चालतं असं. पण माझं एक मत आहे, प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण आपण आपलं जे हे वर्ष आहे, वर्षाचा जे शेवट आहे, तो दत्त महाराज असेल, स्वामी महाराज असेल, श्री स्वामी समर्थ महाराज असेल, त्यांची सेवा करून, आणि एकादशी आहे त्या दिवशी भगवान विष्णूंचं म्हणजे व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करून तो 31 डिसेंबर आहे तो पूर्ण प्रत्येकाने साजरी करावा. आणि आपण हिंदू आहोत, आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्याला असतं, पण एकादशी त्या दिवशी आली, काहीतरी सेवा व्हायला पाहिजे. माझं मत असं आहे, सेवा करणं महत्वाचं आहे. म्हणून जमलं तर त्या दिवशी 31 तारखेला जमलं तर आपण लाईव्ह घ्यायचा प्रयत्न करूया. चालेल, काही प्रॉब्लेम नाही. लाईव्ह घेऊया आपण व्यंकटेश स्तोत्र, कारण त्या दिवशी सगळेजण सांगणार आहे. व्यंकटेश स्तोत्र लाईव्ह घेऊया, जेवढे येतील तेवढे येतील, पण त्या दिवशी प्रत्येकाने सेवा करावी. व्यंकटेश स्तोत्र 21 दिवसाचं जमत नाही, कारण त्याला खूप अर्थ येतात. वृद्धी असेल, सुतक असेल, मासिक धर्म असेल, आणि एकदा अडखळे आले मग तुम्हाला पहिल्यापासून चालू करावं लागतं. आणि 3 दिवसाचं कसं असतं, 3 दिवस हे वेळ निघून जातो. आणि 1 दिवसाचं पण सोपं आहे. 1 दिवसाचं तुम्ही कधीही करू शकता. एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही 1 दिवसाचं व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान घरी करू शकता. 3 दिवसाचं व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान तुम्ही एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, शुक्रवार, शनिवार, रविवार, तुम्ही कधीही वर्षभरामध्ये अमावस्या सोडून तुम्ही कधीही व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करू शकता. 21 दिवसाचं करू नका. 21 दिवसामध्ये सातत्य राहत नाही. सुतक असेल, वृद्धी असेल, या सगळ्या गोष्टी असतात. मग त्याच्यामुळे जास्त आपण ताण घ्यायचा नाही. साधी सोपी सेवा करायची, प्रपंच करायचा, प्रपंच करून परमार्थ करायचा. अशा पद्धतीने प्रत्येकाने करावं. आपण 31 डिसेंबरला रात्री लाईव्ह घ्यायचा, सेवा घ्यायचा प्रयत्न करूया. झालेली सेवा मी बालाजी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.